नमस्कार, खासदार भालचंद्र सरपोतदार बोलतोय। आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरी या। हो, आत्ता। तुम्ही दोघंही जरा शांत राहा। पोलीस इथे येईस्तोवर आपल्याला त्यांची वाट बघावी लागेल। हे पोलीस कसे आले नाहीत अजून? पुढच्या 5 मिनिटात आले नाही ना, कमिशनर साहेबांना फोन करेन मी। जैन साहेब। जैन, या। तुम्हाला इथे यायला एवढा वेळ लागतो? पोलीस स्टेशन तुमचं जवळच आहे ना? सॉरी साहेब, पण तुमचा जेव्हा फोन आला होता तेव्हा नुकते डीसीपी साहेब आले होते आणि रिपोर्टिंग सुरू होतं, म्हणून ते संपवून यायला वेळ लागला। पण काय झालं साहेब? याला अटक करा, 3rd डिग्री द्या त्याला आणि त्याच्याकडनं सगळं सत्य बाहेर काढा। स्वतःच्या आईला आणि बायकोला लपवलंय त्याने। आमच्या अर्जुनला आमच्यापासून लांब नेण्याचा प्लॅन आहे त्याचा। करा त्याला अटक। मी नाही, यांनी लपवलंय। शांत राहा जरा म्हणे। इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला इत्थंभूत माहिती देतो मी। तुम्ही स्वानंदीला ओळखताच, मणीची बायको आहे ती। तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। ती आमच्या अर्जुनला स्वतःचा मुलगा मानते। सकाळी आमच्या घरात कार्यक्रम होता, आमच्या अर्जुनची शांत होती। ही स्वानंदी कुठून तरी आली आणि एकदम ओरडायलाच लागली, व्हायलेंट झाली। अहो, काठीनं अर्जुनला मारायला निघाली होती ती। कसं बसं आम्ही तिला थांबवलं। मेंटल हॉस्पिटल मधनं ॲम्ब्युलन्स मागवली, ॲम्ब्युलन्स मधनं स्वानंदीला ते घेऊन जात होते, मध्ये रस्त्यातच उतरून पळून गेली ती। अहो, ती हॉस्पिटल पर्यंत पोहोचलीच नाहीये। तिच्यापासून सामान्य माणसांना धोका निर्माण होऊ शकतो। तुम्ही काहीही करा, त्या स्वानंदीला पकडा आणि त्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा। ओके, ठीक आहे साहेब, आम्ही त्यांना नक्कीच शोधू। पण मला वाटतं सुजित साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मणीची देखील चौकशी करावी लागेल। एक्झॅक्टली, कारण त्यातून जी माहिती मिळेल ती स्वानंदीला शोधायला उपयोगी पडेल। ठीक आहे, तुम्ही मणीला वरती घेऊन जा आणि त्याची चौकशी करा, तोपर्यंत आम्ही इथे वाट बघतो। पण इन्स्पेक्टर साहेब, फक्त माझी चौकशी का, यांची का नाही? मणी, प्लीज। चला। डॅड, मला पूर्ण खात्री आहे मणी आहे ना, मणी खोटं बोलतोय आपल्यासोबत। ह्यानेच प्लॅन केलेला असणार। सुजितराव, शांत राहा। सत्य काय आहे हे आपल्याला कळेल लवकरच। शांत बसा। बस। आणि स्वानंदी कुठे आहे? तू तिला कुठे लपवलंयस? सर, काय बोलताय? लपवलं? सर, स्वानंदीला जेव्हा ॲम्ब्युलन्स मधून घेऊन चालले होते तेव्हा मी होतो इथे बंगल्यावर। नंतर मी आउट हाऊस मध्ये गेलो। स्वानंदी ॲम्ब्युलन्स मधून पळून गेली हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं। मी कसा लपवणार आहे? तुझा फोन बघू। फोन कशासाठी? आणि प्रश्न आम्ही विचारणार, तू नाही। फोन दाखव।
आणि स्वानंदीला असं वाटतं की अर्जुन तिचा मुलगा आहे. तुलाही तसंच वाटतं का? म्हणे मी काय विचारतोय, तुलाही तसंच वाटतं का? नाही, म्हणजे अर्जुन आमचा मुलगा नाहीच आहे. मला का वाटेल ना तसं. स्वानंदीचा गैरसमज झाला होता. सुरुवातीला माझा विश्वास नाही बसला, पण हळूहळू मला जाणवायला लागलं की खरंच स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांचं वागणं बोलणं जरा विचित्र झालं होतं. स्वानंदी अर्जुनलाच स्वतःचं मूल समजायला लागल्या होत्या. स्वानंदी तुझी बायको ना रे? हो हो. मग तू लगेच कसा काय तयार झालास तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला? मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करणाऱ्या सरपोतदार साहेबांचा राग नाही आला तुला? आला ना, राग आला ना सर. पण सर माझी बायको आहे ती. जर त्यांना खरंच वेळ लागलाय आणि त्यांच्यावर जर उपचार होऊन त्या बऱ्या होणार असतील तर सर त्यांच्यावर ट्रीटमेंट होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं. म्हणून मी त्यांना घेऊन जायला विरोध नाही केला. आणि मला त्यांचं ओरडणं, त्यांच्या त्या किंकाळ्या मला सहन झाल्या नाही. मी आउट हाऊस मध्ये निघून गेलो. मला हे मान्य आहे की स्वानंदीचं वागणं बोलणं बदललं होतं. त्या रूम मध्ये सुद्धा घराला आग लागली, घरात पूर आला, माझ्या आईला सुद्धा आग लागली असं ओरडत बाहेर पळाल्या होत्या त्या. हे तू हे मान्य केलेलंस की तिला वेळ लागलाय. पण जर तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि हे लोकांना कळलं किंवा आपल्याला सारखं सारखं जावं लागलं, या सगळ्या गोष्टीला तू घाबरलास आणि तिला अर्ध्या रस्त्यातून तू गायब केलास, बरोबर ना? आणि मग कुठे लपून ठेवलंयस? सरपोतदार साहेबांचा दबाव म्हणून तुम्ही आता खोटी स्टोरी बनवून मला अडकवण्याचा प्रयत्न करताय ना? साहेब एक लक्षात घ्या, साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही पण फक्त स्वानंदी गायब नाहीये, माझी आई सुद्धा गायब आहे.